हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार. सोनूज क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. तर आज आपण बघूया हा असा ट्रेडिशनल मोत्यांचा सुंदर गुंडावळे कसे बनवायचे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने की माझे पुढचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याने तुम्हाला प्रत्येक स्टेप कळेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी हा सुंदर क्रिस्टल मोत्यांचा मुखवटा कसे बनवायचा आणि त्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया. सर्वात आधी इथे मी घेतलंय 18 गेजची तार. त्याला मी कट करून घेतलंय 4 छोटे सेम साईज मध्ये. आणि मग त्यामध्ये आपण एक लूप रेडी करून घेऊया. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा एक लूप रेडी करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आपण एक लूप रेडी करून घ्यायची. लूप रेडी झाल्यावर त्यामध्ये आपण एक गोल्डन मोती टाकून घेऊया. मी 4 mm ची गोल्डन मोती घेतलं. त्यानंतर ऑफ व्हाईट कलरचा ड्रॉप शेपचं क्रिस्टल टाकून घेतलं. परत तसेच गोल्डन मोती टाकून घ्यायचे आणि व्हाईट कलरचा ड्रॉप शेप टाकून घेऊया क्रिस्टल. असंच आपण पूर्ण तार फिनिश करून घेऊया. फिल करून घेऊया क्रिस्टल आणि मोत्या. आणि लास्ट मध्ये मी इथे 10 ते 15 गोल्डन मोती टाकून घेते. हे बघा, अशा तारमध्ये पुढे मोती आणि क्रिस्टलने आपण फिल करून घेऊया. एक्सेसची जी वायर आहे ती आपण कट करून घ्यायची. लूप बनवण्याची वायर सोडून द्यायची आणि बाकीचे जे एक्सेस वायर आहे ते पकडून कट करून घ्यायचे. आणि मागच्या वायरला आपण लूप बनवून घेऊया. जेवढी वायर आपण सोडली आहे तेवढं लूप बनवून घेऊया. हे बघा, अशी तार आपण रेडी करून घ्यायची. अशी आपण 4 तार रेडी करून घ्यायची. हे बघा, इथे मी अशी 4 तार रेडी करून घेतली आहे. तसं तुम्ही पण रेडी करून घ्या. आता या तारला आपण शेप देऊया. व्हिडिओ दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा शेप देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या अनुसार कुठलाही शेप त्याला देऊ शकता. इथे टाईपचा शेप दिला आहे. अपवर्ड टू डाऊनवर्ड साईड पोझिशन मध्ये शेप देऊन फ्रंट मधून थोडा राउंड करून घेतला. त्याच्यामध्ये रेडी करून घेतलंय. तुम्ही इथे बघू शकता, इथे 40 तार रेडी करून घेतले. अपवर्ड टू डाऊन पोझिशन मध्ये फ्रंटचा जो भाग आहे तो आपण हाफ सर्कल मध्ये रेडी करून घेतला. आता त्यानंतर जी आपण आधी तार घेतली होती
त्याची थोडी छोटी साईजची तार कट करून घ्यायची आणि त्याला पण सेमच फिल करून घ्यायचं. त्यानंतर आपण साईजच्या ते कट करून त्याला फिल करायचं. जे पहिला आपण बनवले तो मोठा बनवून घ्यायचा आणि दुसरा छोटा बनवून घ्यायचा. त्याचे शेप देऊन त्याला एकमेकांना अटॅच करून घ्यायचं. आता कटिंगच्या मागे त्याला अटॅच करून घ्यायचं. पहिला जो मोठावाला आपण शेप देऊन घेतला होता त्याला 30 गेजची वायर अटॅच करून घेतली आहे आणि नंतर ते छोट्यावाला जो आपण बनवून घेतला आहे त्याला त्याच्यामध्ये खालच्या साईडला अटॅच करून घेणार आहे. हे बघा एकामेकाला अटॅच करून झालंय. मोठ्याचा खाली छोटावाला आपण अटॅच करून घेतला आणि त्याला नीट शेप देऊन घेतलाय. हाफ ऍस मध्ये आपण त्याला रेडी करून घेतलाय. एक्सेस वायर असेल त्याला तुम्ही कट सुद्धा करू शकतो किंवा अजून थोडा गठ्ठा राहिला 2-3 मोत्यावर आपण ती वायर फिरून घ्यायची आणि बाकीची जी एक्सेस वायर आहे ती कट करून घ्यायची. आणि जे वायर कट केले ती लागलं नाही पाहिजे त्यासाठी ते पकडच्या हेल्पनी त्याला फिट करून एका साईडला वाळून घ्यायचं. हे बघा असा रेडी झालाय आपला मुंडावड्याचा बेस. तसंच आपण जे आपण हाफ सर्कल रेडी करून घेतलाय ते बेसला आपण एक दुसऱ्या फॉरहेडला कसं बसवायचंय त्याच्यावर अटॅच करायला तो बेस आपण रेडी करून ठेवूया. 18 गेजची वायरची अजून 8 शेप मध्ये आपण बेस रेडी करून घेऊया. आता ही बेस रेडी झाली त्याच्यामध्ये 30 गेजची वायर अटॅच करून घ्यायची आणि त्यामध्ये गोल्डन व्हाईट क्रिस्टल आणि ऑफ व्हाईट क्रिस्टल आपण अटॅच करून घेऊया. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा प्रत्येक स्टेप फॉलो करा, अटॅच करून घ्या. जे सर्कल आपण केलेला आहे त्यामध्ये थोडं मध्ये टाकून घ्यायचं आणि अटॅच करून घेऊन फिट करून घ्यायचं. सर्व पूर्ण एकत्र मध्ये आपण फिट नाही करू शकत कारण की आपण फिट कसं केलं ते सुद्धा फिट होऊ शकतो पण ते लूज होईल. त्यामुळे मी एक सर्कल मध्ये टाकून एक सर्कल फिट करून घेतलं आणि दोन्ही कॉर्नरची आपण बेस रेडी करून घेतलं. त्यांना बेस रेडी झाल्यावर त्यावर आपण बनवून घेतले होते ते लावून घ्यायचे, अटॅच करून घ्यायचे. बेस दाखवला आहे ते बेस ठेवून तसं आपण फिट करून घ्यायचं. त्यानंतर असं बेस रेडी झाल्यावर त्याला आपण 30 गेजच्या वायरने अटॅच करून घेऊया. त्यानंतर जी आपण पितळेची कलगी लावली आहे ती आपण लक्ष्मीकांना खालच्या साईडला क्रॉसचा मोठी लावून ते अटॅच करून घेऊया. आणि दोन्ही साईडच्या पॉईंटच्या एंडिंगला आपण गोल्डन कलरची पर्ल मोतीची चेन असते ती लावून घेऊन खाली क्रिस्टल अटॅच करून घेऊया. आणि मागच्या साईडला जो ऍडजस्टेबल नेकलेस वेगळी असते तीच आपण डम्परिंग टाकून दोन्ही साईडला अटॅच करून घेऊया, ज्याने तिथे आपण फॉरहेडला फिट करू शकतो. हा असा सुंदर क्रिस्टल मोत्यांचा मुंडावळा रेडी झाला आहे. मलाही हा असा सुंदर क्रिस्टल मोत्यांचा मुंडावळे पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता. मी माझा नंबर आणि इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केली आहे. किंवा तुम्हालाही नथ अँड ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. मी माझी इंस्टाग्रामची ID डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केली आहे, नक्की DM करा.
जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हे व्हिडिओ मधून काही हेल्प मिळाली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. टिल देन बाय. थँक यू.